बँकिंग आणि वित्तीय संस्थेवरील सायबर हल्ल्याचे वाढते प्रमाण तसेच ठेकेदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा गंभीर विचार करता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। देशात सहकार क्षेत्रात प्रथम सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर स्थापन करण्यात आले असून हे केंद्र नवी मुंबईतील वाशी येथील स्वतःच्या जागेत सहकार सुरक्षा या नावाने कार्यान्वित झाले आहे। रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्रासाठी सुमारे 50 कोटीची भांडवल गुंतवणूक करण्यात आली आहे। यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। या सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते थाटात पार पडले। कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सध्या देशभरात डिजिटल बँकिंग वाढत असताना त्यासोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत राज्य सहकारी बँकेचा हा उपक्रम इतर बँकांसाठी दिशादर्शक ठरला आहे। जयंत पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले की सायबर गुन्ह्यांपासून बँकिंग यंत्रणेला सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज असून सहकारी बँकांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे। हे केंद्र इतर बँकांसाठी प्रेरणादायी ठरेल। राज्य बँकेने आणि व्यवस्था राज्यातल्या जिल्हा बँकांना गरज शक्य असेल तर नगरी बँकांना पुरवण्यासाठी ही एक सेंट्रलाइज व्यवस्था निर्माण केलेली आहे। सायबर अटॅक सर्व बँकांना येतात, त्यापासून थोडीशी सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न राज्य बँकेने आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे। त्याचं आता उद्घाटन झालं। महाराष्ट्रातले जास्तीत जिल्हा बँका आता विशेषतः सिंधुदुर्ग बँकेला, चंद्रपूर बँकेला तसा सायबर अटॅक या सर्व बँकांपैकी त्यामुळे सर्व बँकांनी यात भाग घेतला पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका सगळ्या भाग घेतल्या। आज सकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने देशामधल्या नागरिक सहकारी बँकिंग क्षेत्रात प्रथमच एक सीसॉक सेंटरचं उद्घाटन झालं। या सीसॉक सेंटरमुळे जेवढ्या आमच्या सहकारी बँका आहेत त्यांना एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही। या सगळ्यांना आम्ही ऑनबोर्ड करायचं आम्ही ऑफर दिली आणि आम्ही ते कोणतेही चार्जेस त्यांच्याकडनं घेणार नाही। नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती आम्ही त्यांना ते यूज करायला दिले। त्यामुळे सगळ्या लोकांचे जे काही सायबर अटॅक मध्ये वाढ होती, आज पुलवामामध्ये जवळजवळ 10 लाख सायबर अटॅक भारतामध्ये झाले। या सायबर अटॅक मध्ये या सगळ्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने सांगितलं प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर हे महत्वाचं तत्व आहे आणि या सगळ्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी या सगळ्या बँकांना आमच्या सीसॉक सेंटरचा खूप फायदा होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।